नमस्कार, मी हर्षदा पाटील. एटीज एकल मराठी न्यूजच्या उद्योजक गटाच्या तिसऱ्या भागात मी तुमचं स्वागत करते. तर मंडळी, भारत हा देश जगभरात मसाल्यासाठी प्रसिद्ध आहे. पण फक्त मसाला या कन्सेप्ट पर्यंत मर्यादित न राहता एक वेगळी संकल्पना आपल्या समोर घेऊन आले आहेत मंदिरा हळदवणेकर. तर या संकल्पनेबद्दल आपण आणखी जाणून घेऊया मंदिराताईंकडून. एटीज एकल मराठी न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी मंदिरा हळदवणेकर. माझ्या बिझनेस बद्दल सांगायचं झालं तर ते आहे डिहायड्रेटेड व्हेजिटेबल फ्रुट्स पावडर अँड फ्लेक्स. तर मंदिराताई, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की तुमचं गृहउद्योग आहे डिहायड्रेटेड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल पावडर, तर तुम्हाला म्हणजे हे एकदम वेगळाच कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला तो कसा सुचला? तर ऍक्च्युली सुचला असा की मला नेट सर्चिंग करायची भरपूर आवड आहे आणि मला स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं होतं. कारण याच्या आधी मी बिझनेस केले होते पण सगळे ते डिपेंडंट होते आणि मला डिपेंडंट करायचं नव्हतं. तर मला स्वतः काहीतरी मॅन्युफॅक्चर करायचं होतं. तर त्याच्यासाठी मला असं नेट सर्चिंगची पण आवड होती. तर असं सर्चिंग करता करता मला फॉरेनचे काही व्हिडिओ बघण्यात आले माझ्या आणि त्याच्यामध्ये मी असे पाहिले या प्रकारचा जो प्रॉडक्ट असतो डिहायड्रेटेड, तर तो कसा वापरतात काय त्याचे मी सर्चिंग, मग त्याच्याविषयी मी अभ्यास चालू केला की एक्झॅक्ट काय आहे, कसं बनवतात काय. तर त्याचा मी अभ्यास चालू करता करता म्हटलं की चला आपण पण ह्याच्यामध्ये अजून स्टडी करून ट्राय करायला हरकत नाही की आपल्याला. आणि दुसरं असं आहे की तो खूप युजफुल पण आहे. म्हणजे आपल्या पूर्ण स्वयंपाकघरातल्या अगदी काय म्हणायचं त्याला की पूर्ण आपण त्याचा यूज करू शकतो, पूर्ण वापर करू शकतो. तर मग आणि उपयोगातल्या वस्तू आहेत आपल्या या. तर म्हणून मी अशा रीतीने माझं ते चालू झालं. मग तुम्हाला कधी असं नाही वाटलं की म्हणजे आता आपण इंडियन कन्सेप्ट नुसार हे म्हणजे लोकांना असं माहिती नाहीये, तर म्हणजे त्यांना काय वाटेल, ते कसं एक्सेप्ट करतील, त्यांना समजेल काही संकल्पना, तर त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली कुठलाही नवीन प्रोडक्ट येतो तेव्हा कुणालाही तशी काही माहिती नसते. पण आपल्याकडे एक पद्धत आहे की फॉरेनचं ते आपलं म्हणायचं. पण मुळातच बघायला गेलं तर आपल्याकडे ही पद्धत होती म्हणजे हे पूर्वी ऍक्च्युली डिहायड्रेटेड म्हणजे काय, तर ते उन्हात जसं आपण प्रोडक्ट वाळवतो, पूर्वीच्या काळी जसं कडधान्य असतील किंवा खोबरं असेल किंवा अशा काही वस्तू उन्हात वाळवून ठेवायचं आपण की ज्या वर्षभर नंतर आपण वापरू शकू. तर संकल्पना तीच आहे, फक्त हे आता ऊन नसल्यामुळे हे मशीन मध्ये वाळवलं जातं, ती संकल्पना आहे याच्यामध्ये. आणि अशा रीतीने आपण त्याचं मशीन मध्ये वाळवून मुळात पदार्थ खराब कशाने होतो तर त्याच्यामध्ये असलेलं वॉटर कंटेंट. तर वॉटर कंटेंटमुळे सगळ्या प्रोडक्ट मध्ये बुरशी असतेच असते. म्हणजे तुम्ही गव्हाचं पीठ घ्या किंवा बाकीचे कुठलेही टोमॅटो गाजर असे काही घ्या, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी बॅक्टेरिया असतात. पण जेव्हा ते ग्रो कधी होतात त्याला पाणी आणि हे त्याच्याशी संयोग झाला आणि खूप दिवस ते झालं की मग ते बॅक्टेरियाची वाढ होऊन तो पदार्थ खराब व्हायला सुरुवात होते. तर मुळात आपण यातलं पाणीच जर काढून टाकलं तर बॅक्टेरियांची वाढ पण होत नाही, ते बॅक्टेरिया मरतात त्याच्यामधले. तर त्याच्यामुळे तो पदार्थ खराब पण होत नाही. तर हीच संकल्पना आहे त्याच्यामध्ये. तर आता माझं कसं आहे, मी बीटची पावडर असेल, टोमॅटो पावडर असेल, कांदा लसूण किंवा कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना किंवा फळं, इव्हन फळांच्या पावडरी पण त्याच्यामध्ये चिकू, स्ट्रॉबेरी, किवी असेल, त्याच्या पावडर किंवा मग फ्लेक्स, ते कस्टमरच्या गरजेनुसार की त्यांना फ्लेक्स पाहिजे की पावडर पाहिजे, त्या कशामध्ये त्या रेसिपीमध्ये यूज करणार आहे त्याप्रमाणे आपण करून देतो. समजा कोणता एखादा फळ आहे जो म्हणजे तुम्ही नाही बनवत पण एखाद्या कस्टमरने विचारलं की मला याचं पावडर किंवा फ्लेक्स बनवून मिळेल का, तर त्यानुसार देतात तुम्ही? हो, मग त्याला फ्लेक्स बनवून मी देतो, कस्टमाइज करून देतो. कुठलेही प्रोडक्ट असेल कोणत्याही प्रोडक्टचं किंवा फळाचं, कुठलाही फळ असो किंवा कुठलाही भाजी असो ते डिहायड्रेट करून तुम्हाला मिळू शकतं. त्यातलं वॉटर कंटेंट काढून ते मिळू शकतं. त्याचं शेल्फ लाईफ जवळजवळ वर्षभर वाढतं. म्हणजे तुम्ही बघाल तर आपण साधे टोमॅटो फ्रीज मध्ये आणून ठेवले किंवा गाजर फ्रीज मध्ये आणून ठेवलं तर ते लगेच फ्रीज मध्ये सुद्धा, ते फ्रीझर मध्ये सुद्धा जास्त वेळ राहत नाही, ते खराब व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही पावडरी वापरायला सुरुवात केली तर त्याचा एक चिमूटभर तुम्ही पावडर, समजा टोमॅटो तुम्हाला भाजीत टाकायचे तर एक चिमूटभर पावडर टाकली तर तोच स्वाद तुम्हाला मिळतो. परत दुसरे ह्याच्यामध्ये कसं असतं की डिहायड्रेशन मध्ये तुम्हाला त्याची चव त्याची खराब होत नाही, तीच टेस्ट राहते, रंग तोच राहतो, त्याच्या न्यूट्रिशन्स व्हॅल्यू फारशा कमी होत नाही. म्हणजे ज्या प्रिझर्व फूड मधून आपण जे आणतो
किंवा प्रिझर्व केलेले जे फूड आपण आणि डिहायड्रेटेड फूड ह्याचं जर आपण कंपॅरिझन केलं तर न्यूट्रिशियस व्हॅल्यूचं कंपॅरिझन केलं तर जे प्रिझर्व फूड असतात त्याची न्यूट्रिशियस व्हॅल्यू बऱ्यापैकी कमी झालेली असते. पण ह्याच्यामध्ये तसं नसतं. ह्या पावडरींचे वर्षभर व्यवस्थित वापरली, पाण्याचा संयोग होऊन न देता फ्रीजमध्ये ठेवून व्यवस्थित टाईट कंटेनरमध्ये ठेवून तर वर्ष 2 वर्ष ही आरामात राहते, त्याला काही होत नाही. मग तुम्ही म्हणजे याचं प्रिझर्वेशन लाईफ वाढवण्यासाठी काही त्यात प्रिझर्वेटिव्ह ऍड्स वगैरे करतात? बिलकुल नाही. हेच त्याचं खरं वैशिष्ट्य आहे की हे पूर्ण नॅचरल आहे. ह्याच्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही, काहीही नाही. पूर्ण नॅचरल दृष्ट्या कसं आहे ते. आपल्याला हल्ली तर असं बाजारात काही बघायला मिळत नाही की ज्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नसतील मोस्टली. हा, असं काही नसतं. बऱ्यापैकी टिकवण्यासाठी काही ना काही त्याच्यामध्ये टाकलेलं असतं. हा, मग त्याच्यामध्ये अजिबात नाही. म्हणून तर मी म्हणते का की आपल्याला फ्रुट्स पावडर आता समजा आपल्याकडे आहे तर त्याचा उपयोग काय असं आपण म्हटलं समजा तर आपण लहान बाळांना सेरेलॅक देतो जे आर्टिफिशियल फूड असतं. तर त्याच्याऐवजी अशा प्रकारच्या फ्रुट्सच्या पावडर आपण त्यांना जर नॅचरल फॉर्म मध्ये फक्त दुधात किंवा पाण्यात जसं असेल तशा मिसळून मिक्स करून दिल्या तर सेरेलॅक ते जे आपण आर्टिफिशियल वापरतो त्याच्याऐवजी अशा पावडर मधून जर दिल्या तर ते बाळपण त्याला नॅचरल फिवर सगळं मिळतेच आहे. त्या लहान वयात पण त्याच्या पोषक तत्व सगळी मिळू शकतात त्याला. असा त्याचा उपयोग. शिवाय तुम्ही त्याच्यामध्ये आईस्क्रीम बनवू शकता, स्मूदी बनवू शकता किंवा ते गोड पदार्थ काय बनवायचे असतील फ्रुट्सचे सॅलड म्हणा किंवा तुम्हाला मिल्कशेक बनवायचे आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे कोणते फ्रुट्सच्या मिल्कशेक तुम्ही बनवू शकता. आता साधी बीटच्या पावडरचा काय उपयोग असं तुम्हाला वाटलं तर मी बीटच्या पावडरचा उपयोग असा सांगेन की तुम्ही पावभाजी बनवता त्याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल कलर टाकतात. हे लोक बाहेरून आणतात कलर टाकतात लाल बनवण्यासाठी. पण ते जर आपण बीटची पावडर टाकली तर पावभाजी एकदम दिसायला पण छान दिसते, कलरफुल. कोणाला बीट आवडत नसेल तर ते कळणार नाही की त्याच्यात बीट टाकले पण तुम्हाला बीटचे जे काही न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहेत ते तुम्हाला मिळतील, कंटेंट मिळतील त्यातले. तर अशा तऱ्हेने आपण एक नॅचरल कलर म्हणून पण आपण बीटचा वापर करू शकतो. अशा तऱ्हेने आता कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, ह्याच्या पावडरी पण मी बनवते. मग आता काही लोकांना जेवणामध्ये तोंडात कोथिंबीर आलेली आवडत नाही, कढीपत्ता आलेला असा बाजूला काढून टाकतात. आता कुणाला आवडत नाही. मग त्याच्यामध्ये कसं आपल्याला त्याचे आता कढीपत्ता नाही म्हटलं तर कोलेस्ट्रॉलला सगळ्यात बेस्ट आहे, तो तर खाल्लं एक पाणी खावंच असं म्हणतात. पण काही जणांना ते आवडत नाही. मग अशा वेळेला तुम्ही अशी गपचूप थोडीशी पावडर टाकली तर तुम्हाला टेस्ट पण येते, त्याचा स्वाद पण येतो, टेस्ट पण येते त्याची आणि स्मेल पण येतो, अरोमा येतो त्याचा. आणि शिवाय तुम्हाला त्याचे ते व्हॅल्यू पण तुम्हाला मिळून जातात जे काही असतात ते. तर अशा तऱ्हेने आपण त्याचा उपयोग करू शकतो. एटी गृहोद्योग घेऊन येत आहे पौष्टिक चणे, तेही तुमच्या आवडत्या फ्लेवर्स मध्ये. लिंबूचा चटपटीत आस्वाद लिंबू चाट चण्यामध्ये, क्रीमचा क्रीमनेस, ओनियनचा सारनेस. सोबत घेऊन येत आहे पहिल्यांदाच क्रीम अँड ओनियन फ्लेवर चण्यामध्ये. आता अमेरिकन पेरी पेरी फ्लेवर इंडियन चण्यामध्ये. तुमच्या सर्वांची आवडती मॅगीची टेस्ट आता तुमच्या चण्यामध्ये सुद्धा. कुरकुरीत आलू भुजियाचा फ्लेवर आता चण्यामध्ये सुद्धा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खाल. एकदा खा, प्रत्येक मोसमात खा. खाऊया चणे, होऊया दिवाने. तर ताई, मी इथे तुमचे जे प्रोडक्ट्स ठेवलेत त्यामध्ये मी चिकू पावडर, टोमॅटो पावडर हे सगळं पाहिलं, पण मला हे मोरिंगा पावडर काय आहे त्याबद्दल थोडं सांगाल? हे आहे मोरिंगा पावडर. तर मोरिंगा म्हणजे काय तर आपण जे ड्रमस्टिक म्हणतो म्हणजे शेवग्याच्या पानांचं, शेवग्याची जे झाड असतं त्याचा पानं, तर ती पानं आपण आता नेटवर सर्च केलं किंवा हल्ली डॉक्टर खूप सांगतात तर त्याच्याबद्दल खूप त्याचे फायदे आहेत. मग त्याच्यामध्ये बीपी कंट्रोल होतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतं, त्याच्यानंतर डोळ्यांसाठी ते सगळ्यात चांगलं आहे. तर आपण असंच रोज भाजी खायला गेलो मोरिंगाची. नक्कीच माझी आई मला सांगत असते याच्या पानांची भाजी मी बनवते तर मी बनते नाही. तसंच असतं. तर मग आता हे काय करायचं आपण अशा प्रकारची जर पावडर घेतली तर तुम्ही कणिक मळता रोज आपण पोळ्यांसाठी तर त्याच्यामध्ये 1 चमचा टाकून दिली आपोआप सगळ्यांच्या पोटामध्ये जाऊ. त्याचा रंग येतो का हिरवा? थोडा रंग येईल पण तेवढा कळणार नाही, म्हणजे खूप थोडा जरासा हिरवा की पूर्ण हिरवा जसं पालकची पावडरचा जसा रंग येईल तेवढा नाही रंग येणार पण थोडासा येईल.
ते कोलेस्ट्रॉल साठी सगळ्यात बेस्ट आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतं, डोळ्यांसाठी आहे, बीपी कंट्रोल करतं, अजून बरेच फायदे आहेत त्याचे. तुम्ही नेटवर सर्च केले तर तुम्हाला त्याच्याविषयी भरपूर माहिती मिळेल आणि कशा कशावर उपयोगी आहे ते पण. मग तुम्ही जेव्हा प्रोडक्ट म्हणजे याची पावडर जेव्हा बनवू असं तुम्ही विचार केला तेव्हा तुम्ही नेटवर असं वेगळं शोधतात का की मी शेवग्याच्या शेंगांचं पावडर बनवते, की असं म्हणजे तुम्हाला तिथे सुचलं डायरेक्ट? नाही, वेगळं असं नाहीये, पण मी असं बघितलं की हे खूप लोकांना हवं आहे. म्हणजे खूप लोक याच्यावर मागणी करतात की मोरिंगा पावडर, कारण आजकाल त्याच्यात खूप डॉक्टर लोक पण हे लोक सांगतात की हे सजेस्ट करतायत तुमच्या आहारात त्याचा वापर करण्यासाठी. हा, आणि आजकाल आपण जास्त नॅचरल वगैरे सगळं हेच खायला चालू केलेलं आहे, ऑर्गॅनिक. तर ताई, आता तुम्ही मला मोरिंगा पावडर याबद्दल सांगितलं, तर तुम्हाला तुमच्याकडे मोरिंगा पावडर याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या भाज्या किंवा फळांचे प्रोडक्ट आहेत? तर माझ्याकडे बीट, गाजर, टोमॅटो झालं, हे तर आहेच, कांदा, लसूण, त्याच्यामध्ये गुलाब पाकळ्या आहेत, गुलाब पावडर आहे. तर गुलाब पावडरचा उपयोग आपण गुलाबचा जेव्हा मिल्कशेक करू शकतो त्याच्यामध्ये करू शकतो, किंवा बर्फी बनवते किंवा आता फेस पॅक वगैरे लावतात तर त्याच्यामध्ये पण आपण करू शकतो. किंवा गुलाब पाकळ्याचा आपण सजावट करतो, केक म्हणा, केक मध्ये युज करू शकतो सजावट, किंवा खीर वगैरे आपण असे कुडाचे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये सजावट करायला लागतात. तर अशा वेळेला आपण पाकळ्यांचा उपयोग, तर त्या पाकळ्या पण औषधी देशी गुलाब असतो त्या पाकळ्यांचं मी बनवते, जे गुलकंदामध्ये वापरला जातो तो गुलाब मी पावडर आणि पाकळ्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग करते. त्याच्याशिवाय अजून माझ्याकडे हर्बल म्हणाल तर हर्बल मध्ये मी जास्वंदीची फुलं त्याची पावडर बनवू शकते, जे केसांसाठी आपण जास्वंदीचा देखील खूप हेल्पफुल असतं. हा, तर ते जास्वंदीच्या फुलांची पावडर बनवू शकते. त्याच्यानंतर तुळशीचा उपयोग तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तापासाठी पण आपण उपयोग करतो, खोकल्यासाठी पण आहे, जे काढ्यामध्ये आपण उपयोग करतो. कसं सेवन करायचं तुळशीची पावडर, पाण्यात वगैरे की जसं आपल्याला आता आपण डॉक्टर तसंही सांगतात की आयुर्वेदिक डॉक्टर की रोज एक तुळशीचं पान खा. हा, तर तसं आपण ती पावडर पाण्यात टाकून घेऊ शकतो, किंवा कसंही काढा जेव्हा आता हल्ली काढ्याचं प्रमाण सगळीकडे झालेलंच आहे, तर काढ्यात टाकून पण आपण त्याचं सेवन करू शकतो. आपल्याला जसं हवं तसं आपण त्याचं सेवन करू शकतो. आणि ह्याचं कसं आहे, पावडर किंवा फ्लेक्स, गृहिणी हुशार आहेत, ते सगळ्यात शेफ असतात, मास्टर असतात, त्यांना बरोबर माहित असतं काय वेगळा रेसिपी बनवायचं आहे आणि कसं काही बनवायचंय. तर त्या गृहिणी आपोआप नवीन नवीन त्याच्या रेसिपी शोधून काढून त्याचा त्यांच्या याचा वापर, स्किलचा वापर करून त्या रेसिपी बनवू शकतात. तर तुम्ही अशी कुठली स्वतःची अशी वेगळी रेसिपी बनवली आहे का आतापर्यंत? असं तुमच्या वेगळी अशी नाही, पण याचा उपयोग करून मी काही सूप बनवलेले आहेत. त्या टोमॅटो सूप मध्ये मी टोमॅटो पावडरचा उपयोग आणि त्याच्यामध्येच लसूण पावडरचा उपयोग करून सूप बनवलेला आहे. किंवा पालक पावडर असते माझ्याकडे, पालकचं सूप मी ट्राय केलेलं आहे. आता ते आपण अशा प्रकारचे सूप बनवू शकतो. शिवाय फ्रुट्स मी एक बनाना, आता माझ्याकडे पिकलेल्या केळ्यांची पावडर आहे, तर त्याचा मी बनाना मिल्कशेक करून बघितला होता. तर मिल्कशेक पण छान लागतो, कारण टेस्ट तीच असते, काही त्याच्यात फरक नसतो. सेम टेस्ट असते, फ्लेवर तोच असतो, अरोमा तोच असतो, काहीच फरक नसतो याच्यामध्ये. फक्त याच्यामध्ये हेच आहे की त्यातलं वॉटर कंटेंट काढून टाकल्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ वाढलेलं असतं त्या पदार्थाचं, त्या प्रोडक्टचं. आता आपण दुसरे एक माझ्याकडे फ्लेक्स असतात, मशरूम फ्लेक्स आहेत. तर मशरूम फ्लेक्सचा उपयोग आपण दरवेळेला सीझनला मिळतातच असं नाही मशरूम, आणि मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये काही दरवेळेला ते कटिंग करत बसतात असं नाही. किंवा आता आपल्याला जेव्हा आपण मिलिटरीची लोक म्हणतो अशा वेळेला तिथे म्हणजे अशा ठिकाणी जेव्हा जेवण आपलं पाठवलं जातं किंवा तिथलं जे कॅन्टीन असतं अशा ठिकाणी ते मशरूम्स किंवा असे हे कुठलेही प्रोडक्ट त्या तापमानाला राहतीलच असं नाही. तर अशा पद्धतीने नेले ना तिथे पावडर्स म्हणा किंवा काय, तर त्याचा उपयोग पण तिथे चांगल्या तऱ्हेने होऊ शकतो. हा, खराब होण्याचा प्रश्न नाही, त्यांना टेस्ट पण मिळते आणि शिवाय त्यांना या प्रकारचे अरोमा पण मिळतात, कढीपत्ता, कोथिंबीर सारखे त्यांना ते टेस्ट, फ्लेवर ते सगळं मिळून जातं. किंवा ह्या टाईपचे फ्लेक्स, म्हणजे कुठल्याही भाज्या असू दे त्याचे फ्लेक्स, जर फ्लेक्स म्हणजे काय, ते त्याचं कटिंग करून पाण्याचा अंश त्याचा पूर्ण काढला जातो आणि ते वाळवले जातात असे, आणि ते वाळवून मग ते पॅक केले जातात, त्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ पूर्ण वाढलेलं असतं. तुमचा हा जो आता गृह उद्योग आहे तो आता म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट पण करतात का? म्हणजे बाहेर देखील तुमच्या प्रोडक्टला मागणी आहे का? बाहेर सध्या अजून मी एक्सपोर्ट केलेला नाहीये, कारण मला असं कळलं की कुरिअर सध्या एक्सपोर्ट करत नाहीये, कोरोनामुळे फूड प्रोडक्ट अलाउड नाहीयेत. पण मला एक माझी वहिनी आहे, तर तिची मैत्रीण जर्मनीला, तिच्या मैत्रिणीच्या मुली जर्मनीला राहतात तिकडे,
तर त्यांना तिकडे चिक्कू मिळत नाही भारतीय ह्या फ्लेवरचे, आणि त्यांना तिकडे खूप आवडतात चिक्कू खायला, तर भारतीय फ्लेवरचे मिळत नाही. तर तिने मला सांगितलं की अशा पद्धतीने त्याचे फ्लेक्स, चिक्कूचे असे फ्लेक्स तयार करून म्हणजे कटिंग करून ते वाळवून मी तिला दिले, तर ती तिकडे जर्मनीत तिच्या मुलींना ते खायला पाठवून देऊ शकते. म्हणजे त्यांना ते तिकडे चिक्कूचा फ्लेवर त्यांना ते आस्वाद घेऊ शकतात चिक्कूचा, भारतीय चिक्कूचा. तर अशा तऱ्हेने आपले नातेवाईक कुठे बाहेर असतील, बाहेर गावी, आणि इथले प्रोडक्ट मिळत नाहीयेत तिथे, तर अशा तऱ्हेने आपण त्यांना पाठवू शकतो. एक तर त्याचा व्हॉल्यूम कमी होतं, म्हणजे त्याचं वजन खूप कमी होतं, हा, सुकल्यामुळे, आणि परत टिकायला जास्त दिवस टिकू शकतात. हे काय फक्त त्याला मॉइश्चर लागता कामा नये. टाईट कंटेनर मध्ये फ्रीज मध्ये ठेवले तर वर्षभर आरामात टिकतात, काही होत नाही. एटी गृहोद्योग घेऊन येत आहे पौष्टिक चणे, तेही तुमच्या आवडत्या फ्लेवर्स मध्ये. लिंबूचा चटपटीत आस्वाद लिंबू चाट चण्यामध्ये, क्रीमचा क्रीमनेस, ओनियनचा सारनेस, सोबत घेऊन येत आहे पहिल्यांदाच क्रीम अँड ओनियन फ्लेवर चण्यामध्ये. आता अमेरिकन पेरी पेरी फ्लेवर इंडियन चण्यामध्ये. तुमच्या सर्वांची आवडती मॅगीची टेस्ट आता तुमच्या चण्यामध्ये सुद्धा. कुरकुरीत आलू भुजियाचा फ्लेवर आता चण्यामध्ये सुद्धा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खाल. एकदा खा, प्रत्येक मोसमात खा. खाऊया चणे, होऊया दिवाने. तर मंदिरा ताई, जेव्हा तुम्ही या गृहउद्योगाची सुरुवात केली तेव्हा तुमच्या म्हणजे फॅमिलीने तुम्हाला कसं सपोर्ट केला, किंवा आणखी तुम्हाला काय काय अडचणी आल्या जेव्हा तुम्ही या गृहउद्योगाला सुरुवात केली होती? फॅमिली अडचणी अशा काहीच आल्या नाहीत, कारण मुळात माझा नवरा खूप सपोर्टिव्ह आहे. तुला जे काही करायचंय ते तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि याच्या बिझनेस मध्ये त्याचा उपयोग मला फायदा असा झाला, म्हणजे त्याचा मला सपोर्ट असा झाला, फायदा नाही सपोर्ट, की तो मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे त्याची जी मशिनरी वगैरे होती तर ते सगळं त्यांनी पाहिलं. म्हणजे स्वतः त्याला त्याच्यातला अनुभव असल्यामुळे, मेकॅनिकल असल्यामुळे सपोर्ट असेल की तुम्ही जे करताय बरोबर त्या योग्य तुम्हाला मिळाला. त्यामुळे त्यांनी खूप सपोर्ट केला मला या बाबतीत, की त्यांनी ते पाहिलं सगळं, मशिनरी म्हणा किंवा याच्यासाठी लागणारं सगळं जे काही आहे ते त्यांनी पाहिलं. प्रोडक्शन बाकी मी करते, पण बाकी. आणि अडचणी म्हणजे तुम्हाला काय आल्या? कारण आता जेव्हा आपण बाहेर बघतो, जेव्हा वुमन एम्पॉवरमेंट बद्दल आपण बोलतो, तो म्हणजे महिलांच्या जेव्हा उद्योजक किंवा त्यांना स्वतःबद्दल काहीतरी सुरुवात करायची, त्यांना फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, तर त्याबद्दल तुम्हाला काय अडचणी आल्या? फायनान्शियल असं अडचणी तर प्रत्येकालाच असतात, ते तर प्रत्येक आपापल्या पद्धतीने ऍडजस्ट करतच असतो. पण तेच म्हटलं की आपल्या घरातले जर सपोर्टिव्ह असतील ना, तर ते पण त्या पद्धतीने पण हे होऊ शकतं. मुळात माझे आई वडील पण खूप या बाबतीत सपोर्टिव्ह आहेत, कारण ते आम्हाला म्हणजे पहिल्यापासून त्यांनी आम्हाला, आम्ही तिघी बहिणी होतो, आम्हाला तिघी बहिणींना त्यांनी असं वाढवलंय की जे जसं मुलाला वाढवतात तसं त्यांनी वाढवलं, की कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही, किंवा इकडे का करतेस, हे कसं जातेस, किंवा काय. मी एनसीसी ला होते तर मग एनसीसी ला जायचंय मला, तर तू तिकडे जा, मी जाते कॅम्पला जायची मी बाहेर, तर तिकडे का जातेस एवढे, असं कधीच विचार नाही. तुला आवडतंय, तुला जे पटतंय ते तू कर. किंवा मी लग्नाच्या आधी नाटकामध्ये काम करायची, तर म्हणजे आमचं एक मंडळ होतं छोटंसं असं, तर त्या मंडळातून आम्ही काम करायची गावी असताना. तर म्हणजे आम्ही गावातच वाढलोय, तिघी बहिणी, माझे आई बाबा पण गावीच असतात. पण त्यांनी सुद्धा असं कधी म्हणजे आम्ही नाटकातून काम केलं, रिहर्सलला वगैरे मी जायची, रात्री कधी कधी उशीर असताना रात्री तालीम व्हायची नाटकाची, पण त्यांनी मला कधीच अडवलं नाही की तू इतक्या रात्री येतेस किंवा कोणाबरोबर जातेस किंवा काही, असं कधीच नाही. तर ते माझे आई बाबांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं की त्यांनी मला, आम्हाला तिघी नाही कधीच कुठला प्रश्न नाही विचारला, की कधीच अडवलं नाही आम्हाला, त्यांनी तसं घडवलं की तुम्हाला जे करायचं. आपण जेव्हा आई बाबांचा सपोर्ट असतो तर एकदमच आपल्याला कॉन्फिडन्स हो, येतो, आत्मविश्वास वाटतो की काहीतरी. कारण आता सुद्धा माझे आई वडील शिक्षक आहेत, रिटायर, पण आता सुद्धा ते अजूनही आम्हाला असतं की काही अडचण आली आहे तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. तर ते आई वडिलांचा पण सपोर्ट खूप आहे मला, माझ्या नवऱ्याचा पण मला खूप सपोर्ट आहे. आई वडिलांनी पूर्णपणे तुम्हाला खूप सपोर्ट केलाय त्यांच्या आधी तर आम्ही आज उभे आहोत. म्हणजे तुमच्या फॅमिलीने किंवा आई पप्पांनी तुम्हाला नक्कीच खूप सपोर्ट केला होता. हो, मला बाकीच्या महिलांना पण मला तेच सांगायचंय की ना, मुळात आपल्याला काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या जी आवड असते त्याच्यातनं आपल्याला काही बिझनेस निर्माण करता येऊ शकतो का, कारण कुणाच्या ना कुणाच्यात काहीतरी कला असेल असते, फक्त ती त्याला उमजत नाही.
की माझ्यात खरंच काही कला आहे. मग ती कुठल्याही प्रकारची असू शकते. मग कुणाला ऍक्टिंगची असते, कुणाला घरगुती जेवण बनवायची सुद्धा असते, कुणाला काही तर त्याच्यातून मग आपण विचार करायचा की आपल्याला त्याच्यातून स्वतःच असं काय निर्माण करता येईल, एक स्वतःचं वेगळं अस्तित्व, स्वतःचं विश्व असं काय निर्माण करता येईल. एक प्रत्येक स्त्रीने प्रत्येकात आपापलं शोधायला हवं. आणि असं जर तुम्ही करू शकलात ना तर मूळ फायदा हा होतो, बाकी सगळं बाजूला राहतं, पण आपला आत्मविश्वास वाढतो. आपण खूप म्हणजे आत्मविश्वासाने पुढे जातो, असं पुढे जाऊ काहीतरी वेगळी आपल्याला हा. ओळख करता हा येते. वेगळं आपल्यालाच खूप छान वाटतं, काहीतरी वेगळं असल्याचा फील येतो, खूप छान वाटतं. आणि तर मग ताई, जेव्हा म्हणजे आता तुम्हाला तुमच्या फॅमिलीने पूर्णपणे सपोर्ट केला, पण जेव्हा आपण बाहेर बघतो तर सहसा कधी कधी लोकांना भीती वाटते त्यांच्या फॅमिलीला, की म्हणजे पुढे काय होईल किंवा यांना करता येईल का नाही, आता गृह उद्योग चालू केलाय, पुढे काय होईल, यांना जमेल का, की काही यश येतंय अपयश येतंय, तर त्याबद्दल काय सांगाल? मुळात काय माहितीये का की आपण कुठलाही बिझनेस चालू करायचा आहे किंवा काय तर थोडा मार्केट स्टडी पण लागतोच, की आपण अंदाज घेतला पाहिजे की साधारण आत्ताच्या जगात काय चालू आहे, जगात काय हवंय किंवा काय साधारण काय कशाची मागणी आहे. तर त्याचा पण थोडाफार आपण स्टडी केला पाहिजे कुठलाही व्यवसाय करताना. आणि घरच्यांचा सपोर्ट पण असला पाहिजे. म्हणजे कोणी काही करायचं ठरवलं तर पहिले घरचे तू असं कशाला करतेस किंवा तू पहिलं घरातनच मोडता घातला जातो, की म्हणजे विचारातच जेव्हा बाई विचार करायला सुरुवात करते की मला असं करायचंय, तेव्हाच काही लोक घरातलेच म्हणतात की कशाला, काय करायचंय हे. असंच म्हणजे तिचा हसबंड असेल किंवा आणि सासू किंवा आणि कोणी घरातून असं तिथेच तिचं विचारांना ते दिलं जातं, तिलांजली दिली जाते. तर असं न करता तुम्ही आधी पहिला विचार करा कुठलं काय करताय, आपलेच गुण आपल्यातले शोधा आणि मग तुम्ही त्याच्यावर साधारण घरातल्यांनी चर्चा करा की याच्यावर काय करता येईल किंवा अजून त्याला पुढे नेण्यासाठी काय करता येईल. एक ते पहिलं विचार करायची का, मग घरातल्यांनी सपोर्ट करून त्याच्यावर चर्चा करा की काय करायचं किंवा या दृष्टीने काय करता येईल. मग त्याचा मार्केट स्टडी करा की काय साधारण आपल्याला कशा तऱ्हेने तो आपला बिझनेस म्हणून त्याचा कसा वापर करता येईल हे स्टडी करा आणि मग त्या दिशेने सुरुवात करा. हळूहळू का होईना यश येतच येणार. आणि आत्मविश्वास तुमच्यातला जागृत होतो. तर ताई, आता आपण तुमच्या या गृहोद्योगातले जे प्रोडक्ट बघितले, तर समजा प्रेक्षकांना तुमच्याशी अजून माहिती जाणून घ्यायची, तुमच्या प्रोडक्ट बद्दल तुमच्याशी जुळायचंय, तर ते कसं करता येईल? माझं फेसबुक पेज आहे मंदिराज नेचर बीट नावाचं, तर ते पेज तुम्ही फॉलो करू शकता. तिथे मी माझ्या सगळ्या प्रोडक्टची माहिती दिलेली आहे, त्याचे उपयोग काय, कशा तऱ्हेने उपयोग करू शकतो तेही दिलेलं आहे. आणि शिवाय माझं इन्स्टावर पण नेचर बीट नावाचं पेज आहे, तर तेही तुम्ही फॉलो करू शकता. माझा उद्योग आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी एटीज एकल मराठी न्यूज चॅनलनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. तर आज आपण भेटलो मंदिरा हळदवणेकर ताईंना, ज्यांनी आपल्याला डिहायड्रेटेड फ्रुट्स, व्हेजिटेबल अँड पावडर अँड फ्लेक्स याबद्दल एक नवीन संकल्पना अशी दाखवली. तर पुन्हा भेटूयात उद्योजक कट्ट्याच्या नवीन भागात एका नवीन उद्योजकाला. तोपर्यंत पाहत राहा एटीज एकल मराठी न्यूज, एक पाऊल प्रगतीचे.